लावूयात. शास्त्र योनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 10 वचने वाचूया. योना परमेश्वरापासून दूर पळतो. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला व समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा दावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप काय घेत पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. त्यांनी एकमेकांस म्हटले, चला आपण चिट्ट्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढावले हे आपणास कळेल. त्यांनी चिट्ट्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देव कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांस म्हणाला, मी इब्री आहे. मी स्वर्गीयच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या देवाचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यांस कळाले, कारण त्यांनी त्यांस तसे सांगितले होते. नवा करारामधून एपिस्करास पत्र 4 अध्याय 1 ते 6 वचन आपण वाचू. ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, म्हणून सभासदाचे ऐक्य असावे. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला निवडून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. आमच्याद्वारे घडवून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. तुम्हाला झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वामधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे.
इफिसकारास पत्र याचा 4 अध्याय 1 वचनामध्ये संत पाऊल इफिसकारास मंडळीला म्हणतो, तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. प्रिय बंधू भगिनींनो, पाचारणाला शोभून चालणं ही सर्वात कठीण आणि अवघड गोष्ट आहे. ज्या वेळेस एखाद्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे त्यावेळेस त्या पाचारणाला शोभेल असं चालत राहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि देवबाप आमच्याकडून देखील तीच अपेक्षा करतो. आणि ह्या असणाऱ्या शीर्षकाला लागून संत पाऊल जरी नवीन करारामध्ये इफिसकारास मंडळीला सांगत आहे, कारण इफिसकारास मंडळीमध्ये बरेच स्थित्यंतर झाले. इफिसकारास मंडळी ही नव्या करारातली अशी मंडळी आहे की ज्या मंडळीमध्ये संत पाऊल गेला, अशी मंडळी आहे की ज्या मंडळीचं पाळकपण करण्यासाठी संत पाऊलाने तिमोथेला तिथं पाठवलं, अशी मंडळी आहे की जी मंडळी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वच मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येऊन फिरतो. त्यामुळं आम्ही देवाला सांगतो त्यावर देव विश्वास ठेवत नाही. देव मंडळीमध्ये येतो, मंडळीची असणारी अवस्था पाहतो आणि मग त्याच्यावरती देव मंडळीला त्याचे निर्णय कळवतो. इफिसकारास मंडळीमध्ये स्वतः पुनरुत्थित ख्रिस्त येतो, म्हणून तो म्हणतो मी 7 समयांमधून फिरणारा ख्रिस्त आहे, मृत्युंजय ख्रिस्त. तो इफिसकारास मंडळीला आला आणि इफिसकारास मंडळीला त्याने दोष लावला, तू पहिली प्रीती सोडलीस, जी प्रीती तू माझ्या ती सोडलीस. आणि संत पाऊल त्या अगोदर काही वर्ष इफिसकारास मंडळीला पत्र असं म्हणतो की तुम्ही तुमच्या पाचारणापासून दूर जात आहात. तुमचं पाचारण तुमच्यासाठी आता कवडी मोलाचं ठरत आहे. तुमचं पाचारण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहिलेलं नाही. तुम्ही आता रुटीन लाईफमध्ये बसलेला आहात आणि रुटीन लाईफ जे आहे हे नेहमी आत्मिक जीवनाला मारणारा लाईफ आहे. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही रुटीन लाईफमध्ये बसलेला आहात, तुमच्या पाचारणाचा तुम्हाला विसर पडलेला आहे. आणि संत पाऊल इफिसकारास मंडळीला आठवण करून देतो, तुमच्या पाचारणास शोभेल असे चाला. आणि इकडे जुन्या करारातलं शास्त्रपाठ वाचला, योनाचं पुस्तक. योनाच्या पुस्तकामध्ये देवाने योनाला पाचारण केलं. हा जो योना आहे, योनाच्या पुस्तकामध्ये 4च अध्याय आहेत, 48 वचनं आहेत. ह्या 48 वचनामध्ये एक महत्त्वपूर्ण स्टोरी आम्हाला वाचायला भेटते. अनेक जण लोक म्हणताना असं म्हणतात, काय ही घटना खरीच घडली का? हो, ही योनाची घटना खरीच घडलेली आहे. कारण की लोकांचा आक्षेप जो आहे तो यावरती आहे अनेकांचा की माशाच्या पोटामध्ये योना जिवंत कसा राहिला. कारण की कुठल्याही मॅमल घ्या किंवा कुठलाही प्राणी घ्या, त्यांच्या पोटामध्ये अन्न पचवायसाठी एक विशिष्ट प्रकारचं ॲसिड असतं आणि मग जर ह्याने त्याला गिळलं तर योना त्या ठिकाणी त्याचं शरीर संपुष्टात यायला पाहिलं होतं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की ही दंतकथा असावी, ही कथा खरी नसावी, ही परिकथा असावी, कुणीतरी तयार करून मांडली. परंतु योनाची असणारी जी स्टोरी आहे, दिस इज अ लाईफ स्टोरी. आणि ही लाईफ स्टोरी खरी आहे का? कारण की ह्या लाईफ स्टोरीवरती ज्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ही विपरीत पिढी माझ्याकडे चिन्ह मागते आणि योनाच्या चिन्हाशिवाय यांना दुसरं चिन्ह दिलं जाणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त कधी खोटं बोलत नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त जे योनासंगती घडलं त्याविषयी असं म्हणतो, ज्याप्रमाणे योना माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र राहिला, त्याचप्रमाणे मनुष्याचा पुत्र देखील जमिनीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहील. आणि माशाच्या पोटामध्ये राहणारा योना याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी लावून घेतलं. येशू कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून योनाची असणारी ही लाईफ स्टोरी ही खरी लाईफ स्टोरी आहे. योना त्यावेळेसचा माणूस होता की ज्याला लोकांनी पाहिलं. योनासंगती गोष्टी घडल्या. योना ज्या शहरामध्ये गेला, निनवे शहरामध्ये, ते निनवे शहर त्यावेळेस अश्शूरियन राजाची राजधानी होती किंवा अश्शूरियन किंगडमची राजधानी होती. त्या ठिकाणी योनाने जाऊन संदेश दिला. एवढंच नव्हे तर देवाने योनाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस योनाने ते सगळं ऐकलं. योना हा वरती नाझरेत शहरातला आहे. मी बरेच दिवस विचार करायचो, येशू ख्रिस्त ज्या वेळेस म्हणतो की बाबा की योनाच्या चिन्हासारखं दुसरं चिन्ह भेटणार नाही, त्यावेळेस येशू कुठं होता? येशू गालिल प्रांतामध्ये होता. वरती गालिल समुद्राच्या बाजूला मगिद्द नावाचं शहर आहे, तिथं येशू आला. शास्त्री पुरुषांनी प्रश्न विचारला की तू आम्हाला चिन्ह दे. आणि येशू म्हणतो तुम्हाला एकच चिन्ह आहे, योनाचं चिन्ह. तुम्हाला माहिती आहे योना ज्याप्रमाणे माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला, त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देखील माशाच्या पोटामध्ये राहील. म्हणून आम्ही गुड फ्रायडे जो साजरा करतो तो चुकीच्या दिवशी करतो. गुड फ्रायडे पासून 3 दिवस 3 रात्र होत नाहीत. हे मध्ये कधीतरी सुरू झालेलं आहे गुड फ्रायडेचं सिस्टम.
का? केवळ एका वाक्यामुळं, कारण दुसऱ्या दिवशी शाब्बात होता आणि म्हणून त्यांनी अंगाला लावण्याची असणारे सुगंधी पदार्थ गोळा करायला सुरुवात केली. परंतु त्या ठिकाणी जेव्हापासून गुड फ्रायडे येशूचा वधस्तंभावरचा दिवस गुड फ्रायडे म्हणून सुरू झाला, तेव्हा त्या काळामध्ये त्याचा बारकाईने अभ्यास केला गेला नाही. कारण की ज्या ज्या सप्ताहामध्ये, आठवड्यामध्ये वलांडणाचा सण येतो तेव्हापासून पुढच्या शाब्बातापर्यंत त्याला शाब्बात म्हणून घोषित करतात. तो मोठा शाब्बात आहे. जर सोमवारी आला तर सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत तो शाब्बात आहे. आणि म्हणून तिथं आले की दुसऱ्या दिवशी शाब्बात होता, कारण वलांडणाचा यज्ञ पशु हा आता कापला जाणार होता आणि त्याच दिवशी येशूही कापला गेला वधस्तंभावरती किंवा मारला गेला. आणि म्हणून तेव्हापासून शुक्रवारी पासून 3 दिवस 3 रात्र होत नाहीत. कारण की मग आम्ही जर शुक्रवार विश्वास ठेवतो म्हणून संत पाऊल देखील करिंथीकरास पहिले पत्र 11व्या अध्यायात असं म्हणतो, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले. तो रात्रीचा दिवस सांगत नाही कुठला दिवस आहे. 3 दिवस 3 रात्र. आणि जर आम्ही म्हणतो की नाही येशू ख्रिस्त शुक्रवारी मरण पावला, मग योना संगतीचा सांगितलेला शास्त्रपाठ खोटा आहे आणि बायबल खोटं बोलत नाही. आणि म्हणून योना हा त्या काळामध्ये जिवंत मनुष्य होता. ही स्टोरी टेल नाही, परिकथा नाही, दंतकथा नाही, ही जी आहे ही घडलेली गोष्ट आहे की आजपासून हजारो वर्षापूर्वी ख्रिस्तपूर्व साधारणतः 785च्या काळामध्ये ही घटना घडलेली असावी. आणि ज्यावेळेस ही घटना घडते त्यावेळेस हा जो योना आहे, ह्या योनाला देवाने विशिष्ट गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि देव म्हणतो, योना उठ, जाऊन त्या मोठे निनवे शहरात जाऊन सांग, जाऊन त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन तू सांग की मी ह्या शहराचा नाश करणार आहे. जर त्या दिवशी योनाने देवाचं बरोबर ऐकलं असतं तर योना पळाला नसता. योना ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस योना त्याच्या पाठीमागं असणाऱ्या बरेच पूर्व अनुमानामध्ये देवाचं वचन ऐकायला सुरुवात करतो. आणि पूर्व अनुमानामध्ये ऐकलेलं देवाचं वचन हे नेहमी देवाच्या आत्म्याला काम करू देत नाही. प्रिसपोजिशन ज्याला आपण म्हणतो, द गॉड्स वर्ड आर द मेसेज ऑफ द बायबल हर्ड इन द प्रिसपोजिशन ऑलवेज डिस्ट्रॅक्ट द माइंड. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन आमच्या असणाऱ्या पूर्व संकल्पनेमध्ये आणि पूर्वकल्पनेमध्ये ऐकतो त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा जो मुख्य हेतू आहे त्यापासून दूर जातो. आणि योना संगती ते घडलं. देवाने योनाला सांगितलं, योना उठ आणि तुला त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन त्यांना सुवार्ता सांगायची, नाहीतर मी त्यांचा नाश करणार आहे. का? कारण की त्यांच्या असणाऱ्या पापाची ओरड माझ्यापर्यंत आली. अनेक वेळेस लोकांचा प्रश्न होतो, माणूस इतका वाईट तरी देव न्याय का करत नाही? कारण की अजून त्यांच्या पापाचा घडा भरला नाही. देवाने कनानी लोकांच्या पापाचा घडा भरण्यासाठी इस्रायल लोकांना किंवा यहुदी लोकांना मिस्रामध्ये 430 वर्ष ठेवले. 430 वर्षानंतर ह्या कनानी आणि अवतीभोवतीच्या लोकांचा पापाचा घडा भरला आणि मग देवाने त्यांना त्यांच्या राष्ट्रातून हाकलून दिलं. एवढंच नव्हे, ह्या ठिकाणी म्हणतो ह्यांच्या पापाची ओरड माझ्याकडे आली. ज्या वेळेस मनुष्य पाप करतो त्यावेळेस एक ठिकाण असं येतं किंवा एक वेळ अशी येते की त्याची ओरड देवाच्या समक्षतेमध्ये जाऊन पोहोचते आणि ते म्हणते, हा माणूस किती करणार आहे, आता तरी याने थांबावं. आणि देव त्यावेळेस न्याय केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून देव म्हणतो, तू जा त्यांना सांग. परंतु ज्या वेळेस देवाने योनाला पाचारण केलं, प्रिय बंधू भगिनींनो, पाचारण हे देव केंद्रित आहे, मनुष्य केंद्रित नव्हे. इट इज गॉड ओरिएंटेड, थिओसेंट्रिक. ग्रीक शब्द आहे थिओसेंट्रिक, देवाच्या केंद्रस्थानी असणारं. देव त्याच्यामध्ये केंद्रस्थानी आहे. माणूस, कुठलाही माणूस आणि व्यक्ती एखाद्या व्यक्तीला देवाच्या द्राक्षमळ्यात आणि देवाच्या राज्यामध्ये सेवा करण्यासाठी पाचारण करू शकत नाही. देव त्याच्या द्राक्षमळ्यात आणि त्याच्या सेवेमध्ये लोकांना पाचारण करतो. पाचारण म्हटल्यानंतर कधी कधी आपली संकल्पना थोडी बिघडून जाते. फक्त पाळक, सुवार्तिक, मिशनरीज पाचारण केलेलं नाहीत. मंडळीमध्ये असणाऱ्या आणि देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये असणाऱ्या लहान लहान अनेक सेवा आहेत, त्या सेवेसाठी देखील देव पाचारण करतो. कधी कधी काहींना तो एका विशिष्ट 2 दिवसाच्या सेवेसाठीच पाचारण करतो, पण देवाने त्याला त्यासाठी बोलावलेला आहे.
देव वेगळ्या लोकांना वेगळ्या सेवेसाठी वेगळ्या परिस्थितीमध्ये देव पाचारण करतो. ह्या पाचारणामध्ये देवाचा हस्तक्षेप मोठा आहे, कारण की हे देवाचं पाचारण आहे, माणसाचं नव्हे. ज्या वेळेस माणसाचं पाचारण आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे इलेक्शन, आणि देवाच्या पाचारणाला म्हटलं गेलेलं आहे सिलेक्शन. देव निवडून घेतो, तू ये, तू ये, तू ये, तू ये, तू ये. माणसाच्या विचारावरती आणि माणसाच्या बुद्धी सामर्थ्यावरती देव लोकांना पाचारण करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट पाचारणाविषयी, देव ज्या वेळेस व्यक्तींना पाचारण करतो त्यावेळेस देव त्यांचं बाह्य स्वरूप पाहत नाही. ज्या वेळेस दाविदाला देवाने राजा म्हणून पाचारण केलं त्यावेळेस दाविदाचे थोरले 3 बंधू जे मिलिटरीमध्ये शाऊलाच्या सेवा करत होते, आणि शमूएलाला असं वाटलं ह्या तिघांपैकीच कोणीतरी एक असेल, आणि म्हणून मग शाऊल एक शाऊलाच्या समोर येऊ लागले, आणि शाऊलाला पाहिलं असेल हाच इस्रायलाचा राजा असायला हवा, कारण की हा बांधे सुद्धा आहे, हा तरबेज आहे, ह्याचे डोळे चांगले आहेत, याचा चेहरा चांगला आहे, ह्याची विचारपट्टी चांगली दिसते. आणि त्यावेळेस देवाच्या आत्म्याने सांगितलं, देव मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो परंतु देव अंतरंग पाहतो. देव सेवेला पाचारण करत असताना देव माणसाचा अंतरंग पाहतो, बाह्य स्वरूप पाहत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट पाचारणाविषयी, पाचारण जे आहे हे नेहमी स्पष्ट आहे, ते धुरकट नाही, ते ब्लर नाही. मला माझ्या पाचारणाविषयी खात्री नाही असं होत नाही, मला माझं पाचारण माहीत असायला हवं. इट इज ॲज क्लिअर ॲज सन, इट इज क्लिस्टर क्लिअर. सूर्यासारखं ते स्पष्ट आहे. पाचारण कधी अंधुक नसतं. एकदा एका चर्चमध्ये, बरेच वर्षापूर्वीची घटना आहे, एकदा एका चर्चमध्ये दानपात्र झालं आणि दानपात्रामध्ये एका व्यक्तीने विशिष्ट रक्कम टाकली, आणि रक्कम टाकल्यानंतर पुढच्या रविवारी ज्यावेळेस चर्चमध्ये दानपात्र सांगितलं त्यावेळेस त्या रकमेच्या एवढंच किंवा त्यापेक्षा कमी दान चर्चच्या असणाऱ्या सेक्रेटरीने सांगितलं, आणि तो माणूस म्हणाला की नाही, चर्चच्या दानपत्रातून चोरी झाली. कारण की तो म्हणाला मी टाकलेलं पाकिट मला माहित आहे की मी टाकलेले पैसे मला पाहिजेत, मग हे जर बघितले तर मी टाकलेल्या पैशापेक्षा कमी पैसे आलेत. आणि मग चर्चमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या चर्चच्या मंडळीच्या पालकाने त्याच्यावर 2-3 संदेश दिले, आणि मग एक स्त्री म्हणताना म्हणाली की देवाने मला दाखवलेलं आहे की कुणी पैसे काढलेत. आणि त्या ठिकाणी तरुण मुलं होते, आणि ते तरुण मुलं म्हणताना म्हणाले तुम्हाला माहिती आहे आंटी, तर मग तुम्ही का सांगत नाही, मी सांगितल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि मग आम्ही म्हणालो, त्या चर्चमध्ये आम्ही पण होतो, आम्ही म्हणालो की आम्हाला सांगा की बाबा कोण आहे, आणि त्या आंटीने सांगताना सांगितलं देवाने फक्त मला हातच दाखवलाय. हे थोतांड आहे, ही फसवेगिरी आहे, आणि देवाच्या नावाने लुच्चगिरी आहे. देव कधीही अर्धवट प्रगटीकरण देत नाही. म्हणून इर्म्याच्या पुस्तकात म्हणलेलं आहे आमचा देव सुरुवातीलाच अंत प्रगट करतो. आमचं पाचारण स्पष्ट आहे. आमच्या पाचारण ज्यासाठी देवाने आम्हाला बोलावलंय ते आम्हाला माहित असायला हवं. मोशेला जर घेतलं, देवाने मोशेला स्पष्टपणे सांगितलं मोशे तू इथून निघणार आहेस, तू जाणार आहेस, आणि मोशेने अडखळण घेतलं. देवाने ठरवलं तो मोशेला सेवेतच आणायचंय. देवाला इंटरेस्ट नव्हता मोशे किती त्याच्या सासऱ्याची मेंढरं वाढवतो. देवाला ह्यात इंटरेस्ट नव्हता की मोशे किती चांगला मेंढपाळ बनतो. देवाला ह्यात इंटरेस्ट नव्हता की मोशे किती चांगल्या प्रकारे घर सांभाळतो. देवाला मोशेला यासाठी तयार करायचं होतं, मोशे तू इथून निघ. आणि म्हणून मोशेने ज्या वेळेस एक्सक्यूज दिली त्या प्रत्येक असणाऱ्या एक्सक्यूजला देवाने उत्तर दिलं, आणि मोशेला सांगितलं तू जाशील आणि एक दिवस ह्या सगळ्या माझ्या लोकांना अब्राहमाच्या वंशाला तिथून बाहेर घेऊन येशील, आणि ह्या सिनाय पर्वतावरती मी तुमची वाट पाहणार आहे, आणि या ठिकाणी तुम्ही येऊन माझी उपासना करताल. देवाचं असणारं मोशेला जे पाचारण ते फार स्पष्ट होतं. देव ज्यावेळेस पाचारण करतो त्यावेळेस देव अंधुक गोष्टी सांगत नाही, देव स्पष्ट गोष्टी सांगतो. दुसरा महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही येशयाकडे येतो, येशया मंदिरात आल्यानंतर देव म्हणाला आमच्यासाठी कोण जाईल, आणि येशया म्हणतो हा मी आहे, मला पाठव. त्याची शुद्धी झाल्यानंतर आणि देवाने त्याला जे करायला पाठवलं ना ते करत असताना देव त्याला म्हणताना असं म्हणाला येशया तू जाशील, ह्या लोकांना संदेश देशील, हे ऐकतील पण तुझं त्यांच्यावरती परिणाम होणार नाही, हे पाहतील पण ते विश्वास ठेवणार नाहीत, आणि तुझ्या संदेशाचा परिणाम हाच आहे. म्हणून येशयाने घसा कोरडा करून सांगितलं, पण त्यावेळेसचा असणार इस्रायल राष्ट्र यांच्यामध्ये बदल काय झाला नाही, कारण की ते स्वतःला देवाच्या विरुद्ध काम करण्यासाठी तयार होते. ते येशयाचं पाचारण होतं. इर्म्याचं पाचारण होतं. इर्म्या तू उठ, मी तुला बोलावलं, ह्या लोकांना जाऊन सांग. आणि इर्म्या म्हणतो मी कसा बोलू, मी बालक आहे. आणि देव त्याला म्हणताना असं होतं, म्हणतो इर्म्याचं पुस्तक 1 अध्याय 5 वचन, तुझ्या आईच्या उदरामध्ये असताना तेथून मी तुला ह्या सेवेसाठी वेगळं केलेलं आहे.
देव स्पष्टपणे पाचारण करतो. देवाने अब्रामाला ज्यावेळेस पाचारण केलं, अब्रामा उठ, तू तुझं कुटुंब, तुझी पत्नी घेऊन आणि तुझ्या गोष्टी घेऊन निघ, तुझ्या बापाचं घर, नातेवाईक, गणगोत्र सगळे सोड आणि मी तुला दाखवेल त्या देशात निघ, कारण मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि अब्रामाने त्याच्यावर विश्वास ठेवला. अब्रामाला दिलेला दृष्टांत देवाने फार क्लिअर दिला होता की अब्रामाने काय करायचंय आणि देव काय करणार आहे. नवीन करारामध्ये आल्यानंतर पेत्र आहे. पेत्र त्या ठिकाणी असताना येशू जाताना असं म्हणतो, पेत्रा माझ्या मागे म्हणजे तू माणसे धरणारा होशील. व्हेरी क्लिअर, व्हेरी क्लिस्टर क्लिअर. देव म्हणत नाही मला असं वाटतं तू मासे धरणार, माणसे धरणार, तू माणसे धरणाराच होशील. आणि पेत्राने खूप माणसं धरली. हो, धरली ना. पहिल्या दिवशी पेंटिकॉसच्या दिवशी जाळं टाकलं की 3000 आणले. पवित्र आत्म्याचं आगमन झालं. देवाने पेत्राला कृपा देऊन पहिला संदेश देणारा मंडळीचा पेत्र उभा केला. कर्नलच्या घरी ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस पुन्हा पेत्र तिथं पेत्राने कापणी केली. जिथे जिथे पेत्र गेले त्या ठिकाणी प्रत्येक कापणी केली. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या पंतप्रधान साहेबांना रशियामध्ये गेल्यानंतर एक पुरस्कार भेटला, सेंट अँड्रूज पुरस्कार. आणि म्हणताना लोक म्हणाले की हा रशियातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित संत सेंट अँड्रू म्हणजे आंद्रिया ह्याने रशिया आणि त्या भागामध्ये पुष्कळ सुवार्तेचं काम केलं आणि म्हणून त्याच्या नावाने तो पुरस्कार चालतो. दुसरा कोण माणूस नाही. येशू ख्रिस्ताचा प्रेषित आंद्रिय ह्याच्या नावाने तो पुरस्कार चालतो. त्याच्यानंतर परमेश्वराने पावलाला बोलवलं, पावला चल तू ये. आणि पावलाला सांगताना सांगितलं, पावला मी तुला यहुदी इतर लोकांमध्ये सुवार्ता घेऊन जाण्यासाठी तू माझं निवडलेलं पात्र आहेस. देव ज्यावेळेस पाचारण करतो त्यात आणि, तर, मग, आता, उद्या, परवा नाही. एकदम क्लिअर आहे. मी तुम्हाला यासाठी बोललेलं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, देव ज्यावेळेस पाचारण करतो त्यावेळेस त्याची नेहमी आज्ञाचं पालन होणं गरजेचंच आहे. त्याशिवाय पाचारणाला पूर्णता येत नाही. आणि देव मग ते करून घेतो. योनाकडून करून घेतलं तसं. देव आद्य ख्रिस्ती मंडळीकडून करून घेतलं. आद्य ख्रिस्ती मंडळीला पाचारण होतं, तुम्ही माझे साक्षी व्हाल प्रेषित 1:8 प्रमाणे. त्याच्या अगोदर तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य कराल. मत्ते 28:19-20. मंडळीला फार आनंद झाला. यरुशलेमेत मंडळी राहू लागली आणि मंडळी म्हणाली की आता आम्ही मायनॉरिटीची आता मेजॉरिटी झालो. पहिले 3000 5000 रोज लोक येत आहेत आणि याजक गणातले अनेक जण आम्हाला आता ह्यासाठी ते सपोर्ट देतात की हे बरोबर चाललेलं आहे. आणि त्यावेळेस देव तर म्हणतो इथून निघ, यहुद्यात जा, यहुद्यांतून शमरोनात जा. यांना मात्र त्या ठिकाणी बसून आनंद करण्यामध्ये किंवा आम्ही सगळे पुष्कळ आहोत, या ठिकाणी यरुशलेम आम्हाला सुरक्षित आहे यासाठी. आणि देवाने मग प्रेषित 8:1 मध्ये सांगितलं, देवाने छळ आणला कारण की ते स्वयंखुशीने त्यांना केलेल्या पाचारणामध्ये सहभागी होत नव्हते. म्हणून देव म्हणाला आता छडी मारून तुम्हाला तुमचं पाचारण करायला लावतो. ज्याप्रमाणे योनाला करायला लावलं त्याप्रमाणे मंडळीमध्ये छळ आला आणि मंडळी सगळीकडे पांगली. आणि शास्त्र प्रेषितांच्या कृत्यात आल्यानंतर म्हणताना असं म्हणतं की एक वेळ असं आली की त्यावेळेस त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये प्रेषिताशिवाय दुसरे विश्वासणारे नव्हते. सगळे पांगले. जे जिथं पांगले तिथे सुवार्ता सांगत गेले. जेथे सुवार्ता सांगत गेले तेथे मंडळी स्थापन करत गेले. जिथे सुवार्ता सांगितली तेथे शिष्य केले. जेथे जेथे गेले त्या ठिकाणी देव त्यांचा उपयोग करून घेऊन गेला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पाचरणामध्ये आहे. पाचरणामध्ये देवाचं गौरव होतं. ज्याला पाचारण केलंय त्याचं गौरव नाही. प्रत्येक सेवेतून गौरव सर्वसमर्थ देवाला भेटायला पाहिजे. माणसांचं गौरव करून नाही होणार, वैयक्तिक व्यक्तीचं गौरव करून नाही. प्रत्येक सेवेतून गौरव देवाचा आहे, कारण देवाने त्या सेवेसाठी अपॉइंट केला. अनेक वेळेस ही तरुण मंडळी किंवा बरेच जण तुम्हाला काही कंपन्या अपॉइंट करतात कामासाठी. मग तुम्ही काम केल्यानंतर गौरव कोणाचं होतं? त्या कंपनीचं होतं. तुम्हाला तुमचा भाग देऊन बाजूला केलं जातं. आणि आम्ही सेवेमध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस सर्वात शेवटी, म्हणून मगाशी मी ते गीताचं कडवं परत घ्यायला लावलो. खूप सुंदर देखाव आहे. कधी कधी आम्ही असं पिक्चरायझेशन केलं पाहिजे डोळ्याच्या समोर. काय घडतंय? तो म्हणतो सेवा पुरी करके पाऊंगा इनाम. आणि येशू ख्रिस्त दुसरीकडे म्हणताना असं म्हणतो, जो कोणी मला ह्या भूतलावर स्वीकारेल त्याला मी स्वर्गातले दिव्य दूत आणि माझ्या पित्याच्या समोर स्वीकार. काय मोठा सोहळा, अवाढव्य मॅग्निफिसंट त्या ठिकाणी ती फिस्ट असेल की सर्व समर्थ देव त्याच्या राजासनावर बसलाय. प्रभू येशू ख्रिस्त तिथं उभा आहे आणि मग त्या ठिकाणी 24 वडील आसनावर बसलेत. लाखो आणि करोडो देवदूत त्या ठिकाणी बसलेत. आणि मग देव तिथून हाक मारेल, म्हणेल तू ये
मी तुला केलेल्या सेवेमध्ये तू विश्वासू राहिलास, भल्या विश्वासू दासा, आणि हा तुझा न कोमेजणारा हार तू घेऊन जा. जगामध्ये एवढा मोठा सन्मान कुणी करणार नाही. तुला माझं दुसरं येणं प्रिय होतं म्हणून तू काम करत होतास, ये तुला मी हा दुसरा बक्षीस देतो. तू माझ्या नावासाठी छळ सोसलास म्हणून मी तुला हा पांढरा खडा देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय मोठा सोहळा असेल. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही ख्रिस्तासाठी करतो त्यावेळेस सेवेमध्ये पाचारण देवाच्या गौरवासाठी आहे, माणसाच्या गौरवासाठी. आमचं प्रतिफळ आम्हाला दिलं जाईल. कारण की शास्त्र आम्हाला शिकवतं म्हणतं. परवा दिवशी मी कमिटीच्या मीटिंगमध्ये शास्त्रवादाचा, ख्रिस्त येशूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. आम्ही जे ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्तामध्ये करू त्या प्रत्येकासाठी आम्हाला प्रतिफळ दिलं जाईल ह्याची देवाकडून आम्हाला खात्री आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पाचारण आहे. आणि परमेश्वराने योनाला पाचारण केलं. योना चल ये, तुला जायचं निनवे शहरात. योना नाही म्हणाला नाही. योनाचं राहायचं शहर आहे नाझरेत, जिथून येशू आला. योनाचं जवळचा समुद्र आहे भूमध्य समुद्र. कफरनहूम शहर जवळ आहे. आणि योना आणि त्याच्यानंतर नहूम हे दोघं नॉर्दर्न किंग उत्तरेच्या राज्याला देवाने संदेश देण्यासाठी पाठवलेले शिक्षक आहेत. पण ह्या दोघांनी त्याच वेळेस निनवे शहरासाठी संदेश दिला. योनाने संदेश दिल्यानंतर 150 वर्षानंतर नहूमने संदेश दिला. आणि 150 वर्षानंतर निनवेची राजधानी आशिरियन डायनॅस्टी संपली गेली. परंतु ज्यावेळेस योना पहिल्या वेळेस गेला त्यावेळेस त्यांनी पश्चाताप करून ते वाचले. योनाला ज्यावेळेस देवाचं वचन प्राप्त झालं त्यावेळेस योनाला म्हटलं, योना उठ. आणि योना हा उत्तरेकडचा असणारा म्हणजे वरती गालिल प्रांतातला असणारा हा संदेष्ट आहे. आणि देवाने ह्या योनाला पहिलं पण एक काम दिलं होतं. आणि ते जे दिलं होतं ते आहे 2 राजे 14 अध्याय 25 वचनामध्ये. देवाने सांगितलं तू ह्या शमरोनाच्या राजाकडे जा, की जे इस्रायली लोक आहेत. शमरोनात तो बसलाय. इस्रायली लोक, इस्रायली म्हटल्यानंतर वरचा वंश, यहुदी म्हटल्यानंतर खालचा वंश. बायबल स्टडी सध्या सगळं शिकवते. सध्या बायबल स्टडीमध्ये पुस्तक शिकवत आहे योबाचं पुस्तक. पवित्र शास्त्रातलं एकमेव पुस्तक आहे की ज्या पुस्तकाला इस्रायल लोकांची सुटका मिस्रातून आणि सिनाय पर्वतावरचा करार लागू होत नाही, कारण की ते त्याच्या अगोदर लिहिलं गेलं. आम्ही कुठून कसं वचन उचलून वापरू शकत नाही हो. योबाचं पुस्तक बायबलमध्ये आहे, पण योबाच्या पुस्तकातल्या 3ऱ्या अध्यायापासून पुढची जवळजवळ 15-16 अध्याय जे आहेत त्यातले आम्ही शास्त्रपाठ आमच्या जीवनात वापरू शकत नाही. त्या ठिकाणी योबाचे 3 मित्र येतात आणि हे 3 मित्र योबा संगती वार्तालाप करतात. योबाला म्हणतात, योबा तू असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. आणि त्या मित्रांच्या असणाऱ्या वार्तालापातला किंवा शब्दयुद्धामधलं आम्ही काही वापरू शकत नाही. का? कारण की योबाच्या पुस्तकाच्या शेवटी परमेश्वर म्हणतो तुझे मित्र जे सगळं बोललेले आहेत हे चुकीचं बोललेलं आहेत. आणि चुकीचं आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन म्हणून कसं वापरू? म्हणून बायबल स्टडीला यायला पाहिलं. बॅकग्राऊंड समजते, पुस्तक समजतं, माहिती समजते. आणि जर बॅकग्राऊंड जर आम्हाला समजले नाही मग आम्ही इकडचं वचन तिकडं, तिकडचं वचन इकडं, इकडचं वचन तिकडं. आणि देवाला जर समजा टॉपिकल बायबल दिलं, देवाने टॉपिकल बायबल दिलं असतं. विवाह, बाप्तिस्मा, देवाचं वचन, प्रार्थना. देवाने बायबल आम्हाला पुस्तकाच्या रूपांमध्ये दिले आणि ते पुस्तक समजल्याशिवाय त्यातला अर्थ समजत नाही. नाहीतर मग आम्ही चुकीचं वचन वापरू आणि मग म्हणतो देवाचं वचन काय काम करत नाही. कसं करेल? हा योना तिथं आहे वरती. आणि योनाला सांगितलं, योना तू जा आणि ह्या इस्रायलाचा राजा जो शमरोनात बसला त्याला जाऊन सांग, कारण की तू त्या ठिकाणी गेला. ते दुसरे राजे 14-25. तू जाऊन त्याला सांग की देव तुझ्या राज्याचा विस्तार करणार आहे. कारण जी भूमी इस्रायल लोकांना दिली होती ही इस्रायल लोकांची भूमी सध्या इस्रायलाकडे नाहीये. ती मी सांगितलेली भूमी होती ती बाहेर गेलेली आहे. आणि हा जो आहे घेऊन येईल. त्याने जवळ बरेच वर्ष 4 दशक जवळजवळ त्यांनी राज्य केले. आणि ह्या 4 दशकामध्ये राज्य करत असताना देवाने सांगितलं, आणि योनाचा देवाला प्रश्न होता, योना ह्या राजाकडं, देवा ह्या राजाकडं. आणि देव म्हणतो हो योना ह्याच राजाकडं. कारण योना म्हणतो देवा हा चांगला राजा नाही, तुझ्या दृष्टीने वाईट राजा आहे. तुझ्या दृष्टीने हा नीट गोष्टी करत नाही, तुझ्यासारख्या तुला पायल मनातल्या गोष्टी करत नाही. आमचा पूर्वज दावीद ह्याच्यासारखा हा नाही, हा तुझ्या विरोधात काम करतो. आणि देव म्हणतो तो काय करतो ह्याविषयी मला घेणं देणं नाही. मला माझ्या अभिवचनाचं घेणं देणं आहे की ती जी भूमी मी सांगितली होती अब्रामाला कुठपर्यंत भेटेल ती अजून भेटलेली नाही आणि मी ती ह्याच्यामधून काम. आणि शेवटी योना देवाला म्हणता असं म्हणतो, देवा
तू जर ह्या दुष्टावरती कृपा करून ही जमीन दिली तर दुष्ट सरसावतील, आणि तसंच झालं. तो कधीच सुधारला नाही राजा. योनाला देवाने तिथंही त्याच गोष्टीसाठी बोलावलं, इथंही याच गोष्टीसाठी बोलावलं. योना देवाला नाही म्हणत नाही, होय म्हणत नाही. आणि मग योना म्हणतो की चला आता ह्यापासून पर्याय आहे. आम्हाला ज्यावेळेस पाचारण होतं त्यावेळेस न करण्यासाठी आमच्याकडं देखील काही गोष्टी असतात आणि त्या आम्ही पुढं मांडायला लागतो. मागच्या रविवारीच मी म्हटलो आजाराचं कौतुक करायचं नाही. आम्ही खूप आजाराचं कौतुक करतो. ह्याचा अर्थ गोळी घ्यायची नाही असं नाही, गोळी घ्यायला पाहिजे. पण त्या आजाराचं कौतुक आम्ही इतकं मांडलंय ना की त्याच्यामध्ये देव मला ह्याच्यात कृपा पुरवतो आम्ही हे विसरू लागलोय. आमच्या आजाराचं कौतुक इतकं झालंय की देवाने मला येतपर्यंत ह्या आजारात सांभाळलंय ह्याविषयी मी विसरतोय. त्या आजाराचं कौतुक इतकं झालेलं आहे की आम्ही रोम 8:28 वरचा विश्वास विसरलोय. देवाच्या मुलांसाठी मिळून प्रत्येक गोष्ट कल्याणकारक होती. आम्ही त्या आजाराचं इतकं कौतुक केलंय की आम्हाला असं वाटतंय सैतानानेच दिलंय. जर देवाने दिलं असेल तर स्तुती केली पाहिजे. देवा तुझे आभार मानतो. योबाचं पुस्तक प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करण्याचं पुस्तक आहे आमच्या आजारासाठी. म्हणून आजाराचं कधी कधी आम्ही आमचा आजार पण पुढं करून होतो. हे आजारपण नाही म्हणून मी येऊ शकत नाही. खरंच बेड रिडन लोक असतील ना देवाला तेही माहिती आहे ना. ह्या योनाला बोलावलं. योनाची थिंकिंग त्याला देवाच्या पाचरणापासून दूर घेऊन जाते. योनाची थिंकिंग काय होती? ऑलरेडी योनाचा पहिला एक अनुभव, दुष्टावर कृपा करून काय ते सुधरत नाहीत, ते अधिक वाईट झाला. आणि म्हणून योना विचार करतो मी सध्या राहतोय ह्या वचनदत्त भूमीमध्ये. ही देवाने दिलेली भूमी आहे. देवाचं वचन कोटपर्यंत मला बंधनकारक आहे. जोपर्यंत मी वचनदत्त भूमीमध्ये आहे, होली लँडमध्ये आहे, तोपर्यंत मला हे बांधलेलं आहे. आणि म्हणून योना म्हणतो मी जर ह्या भूमीतूनच पलायन केलं तर मला देवाचं पाचारण पाळण्यासाठी मला आवश्यकता नाही. आणि म्हणून हा योना हा त्याचा वरचा नाझरेत पासून खाली यापो शहराकडे आला. भूमध्य समुद्रामध्ये असणारा ते डॉकयार्ड, ते हे आहे काय म्हणतो आपण त्याला, यार्ड, डॉकयार्ड काय म्हणतात, हे जातच आर्मर, तिथं तो आला. आणि तिथं आल्यानंतर त्याने विचार केला की आता तार्सेसला जातो, कारण तार्सेस तिथून पुष्कळ लांब होतं. तार्सेस जवळजवळ 2500 मैलावर होतं आणि निनवे 500 मैलावर होतं. तो म्हणतो निनवेला गेलो तरी देवानेच ठिकाण सांगितलंय, देवाचं पाचारण पूर्णतेस घेऊन जाण्यासाठी मला भागच आहे, पण मी तार्सेसला जातो. अनेक वेळेस आमची असणारी विचारसरणी आम्हाला देवाच्या कृत्यापासून दूर घेऊन जाते. मराठीमध्ये एक म्हण आहे, शांत मनुष्याच्या मानगुटी अतिविचाराचं भूत. कधी कधी आपण म्हणतो माणूस किती शांत आहे, कसला शांत. इथं डोक्यात पार आता पार पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू झालं 1946 पार त्याने आतमध्ये अणुबॉम्ब फोडलेले असतात. विचार कधी कधी देवाचं काम करू. आणि योना पळतो. योना म्हणतो नाही मी 2500 मैलाचा प्रवास करायला मला मान्य आहे, मी 550 मैलाचा करून निनवेत जाणार नाही, कारण निनवे देवाने निवडली म्हणजे मला गप सांगायचंय. मी नाही सांगणार, मी नाही जाणार. कधी कधी आमचा हटवाद, आमचे विचार आम्हाला देवाचं पाचारण पूर्णतेस घेऊन जाऊ देत नाही. आणि योना निघाला. योना निघाल्यानंतर ज्यावेळेस जातो, योना निघाल्यानंतर हे जे तार्शिश शहर आहे ना हे स्पेनच्या बॉर्डरवरती आहे, स्पेनला आहे, म्हणजे त्याला दुसऱ्या टोकाला यायचंय. तिथून तो प्रवास करत तिथे येणार होता. तो तिथं पोहोचलाच नाही. तिथे पोहोचला. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही देवाचं वचन, देवाचं पाचारण का पाळत नाही? कारण की आमची संस्कृती अनेक वेळेस आम्हाला पाळू देत नाही. योनाची संस्कृतीने योनाला देवाच्या पाचारणापासून दूर. काय संस्कृती होती? तर संस्कृती होती देव फक्त अब्राहमाच्या वंशाचा देव आहे. देवाने जर भलं करायचंय तर फक्त आमचं करायचंय. म्हणून यहुदी लोक नवीन कराराच्या काळात आल्यानंतर देखील त्यांचा वाक्यरचना होती यू जंटाईल डॉग्स. ते यहुदी इतर लोकांना माणूस म्हणून पण बघत नव्हते. एक यहुदी माणूस सकाळी उठल्या उठल्या देवाकडे प्रार्थना करायचा आणि त्याची प्रार्थना ही असेल, देवा मी तुझे आभार मानतो की तू मला गुलाम केलं नाहीस. हे देवा मी तुझे आभार मानतो तू मला यहुदी इतर केलं नाहीस. आणि हे देवा मी तुझे आभार मानतो तू मला स्त्री केलं नाहीस. ह्या 3 प्रार्थना सकाळी उठलं की तो करायचा. आपण सकाळी काय प्रार्थना करतो आम्ही शोधायला पाहिलो देवाकडं.
आणि ह्या योनाचं ज्यूइशनेस त्याला देवाची पाचारणापासून दूर घेऊन जातं. तो हा विचार करू लागला, हे आश्चर्यन लोक जे आहेत हे आमचे शत्रू आहेत, हे वारंवार आमच्यावर चढाई करतात, हे वारंवार मारतात, मग काय म्हणून ह्या आश्चर्यन लोकांना मी जाऊन सुवार्ता सांगू, त्यांना पश्चातापाची गोष्ट सांगू, जाऊ द्यात ते संपलं तर संपलं. त्याचं असणारं कल्चर, त्याचा असणारं ज्यूइशनेस त्याला काम करू देत नाही. अनेक वेळेस देव स्वर्गात गेल्यानंतर आम्हाला दोन गोष्टी विचारेल, एक तू तुझ्या जीवनासंगती काय केलं, आणि दुसरी गोष्ट तू इतरांच्या तारणासाठी काय केलं. प्रार्थना केली का, सुवार्ता सांगितली का, कृतीतून सांगितली का, आर्थिक सहकार्य ज्यावेळेस देवा, कधी कधी देवाचा आत्मा बोलतो ह्या सेवेसाठी दे, त्यासाठी आम्ही देतो, ते देवाचं काम आहे. आम्ही काय करतो, कधी कधी एखाद्याची कठीण परिस्थिती उभा राहते आणि आम्ही जाऊन नुसतं उभं राहतो, आपल्याला बघितल्यानंतर लोक म्हणतात तुम्ही कसं काय इकडं, अरे ते माझे मित्र आहेत, मित्र, बरं चला 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 निकोल, ते पण आमचं सेवा कार्य आहे. आम्ही काय करतो, परंतु आमचा असणारा ख्रिस्तीपणा आम्हाला देवाच्या पाचरणापासून दूर तर घेऊन जात नाही ना. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, योना का पळून गेला, तर योना त्याचं उत्तर देवाला, तर योना निनवेत पोहोचला, त्याने 3 दिवस लोकांना देवाचं वचन सांगितलं, देव नाश करणार आहे, आणि निनवेच्या राजापासून ते रंकापर्यंत सगळ्यांनी पश्चाताप केला, सगळे ख्रिस्ताकडे आले. आणि मग योनाने आपलं घर बांधलं होतं एका डोंगरावरती, त्या डोंगरावर जाऊन बसला, तिथं बसला, कारण तिथं जाऊन बसायचं, सारखं बघायचं शहराकडं. काय लोकांना घाण सवय असते, एखाद्याचं वाटोळं होईपर्यंत त्याकडे बघायचं, चांगलं करत असताना कुणी येत नाही. आणि योना त्यातलाच आहे, धार्मिक माणूस आहे, पाचारण झालेला आहे, सगळं काय, पण बसलाय वरती तिथं, काय म्हणतो माहिती आहे का, आता बघतो कसं जळतंय शहर. योनाच्या पुस्तकात किती चमत्कार आहेत. बरेच वर्षापूर्वी एक स्टोरी पाहिली होती, नाव विसरलो त्या मूवीचं, छोटीच होती, आणि त्याच्यामध्ये कॅलिफोर्नियामधली मला वाटतं किंवा न्यू जर्सीतली असावी, बहुतेक कोण कॅलिफोर्नियातली, त्या ठिकाणी एक माणूस आहे की जो आहे ना, त्या माणूस आपल्या त्या यार्डमध्ये तो माशांना ट्रेन करायचा. मग त्या ठिकाणी डॉल्फिन आणि व्हेल असे मासे त्याच्याकडे असायचे, मग त्यांना तो ट्रेन करायचा. आणि मग एका टँकमध्ये डॉल्फिन आणि व्हेल दोघं होते, आणि या दोघांची फार मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर डॉल्फिन मरण पावला, आणि डॉल्फिन मरण पावला काही काळानंतर, परंतु ह्या व्हेलला, तो डॉल्फिनाचा मित्र आहे ना, म्हणून ज्या वेळेस लोक हा डेड डॉल्फिनला घ्यायला आले ना, त्यावेळेस तो त्यांना काही घेऊ देत नव्हता, तो सारखा मध्ये यायचा, सारखा मध्ये उभा राहायचा, सारखा. आणि लोकांना फार हे वाटतं की अरे कसं काय, आणि ते म्हणले दोघं एकाच टँकमध्ये होते, हा घेऊ देत नाही. शेवटी ह्या व्हेलनी काय केलं माहिती आहे का, ह्या व्हेलनी बघितलं की हे काय ऐकत नाही सारखं, त्या व्हेलनी त्या डॉल्फिनला आपल्या पोटात ठेवलं, त्याने गिळून टाकलं. आता लोक विचार करू लागले आता काढायचं कसं. 3 दिवसानंतर ह्या व्हेलनी त्याला पुन्हा बाहेर काढलं, परंतु त्या ह्याच्यामध्ये सांगताना सांगितले, तो राहून डॉल्फिन वर यायचा, आणि त्या वर येऊन त्याचं तोंड थोडंसं हे करायचा, करायचा, यासाठी की आतमध्ये जर त्याला थोडा काय भेटलं तर तो आतून पुन्हा जिवंत होणार, पण तो मेला होता. 3 दिवसानंतर त्याने त्याला ओकून बाहेर काढलं. किती चमत्कार आहेत योनाच्या पुस्तकात. देवाचे लोक हो, होमवर्क. योनाच्या पुस्तकामध्ये 8 चमत्कार आहेत, 8 चमत्कार शोधायचे. योनाला माशाने गिळलं हा एक चमत्कार आम्हाला माहित आहे. त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार आहे की किडा अख्खं झाड उद्ध्वस्त करतो, हा दुसरा चमत्कार. आता उरलेले 6 तुम्ही शोधा काय आहेत ते. 4च अध्याय आहेत, आम्ही शोधू शकतो. 8 चमत्कार योनाच्या पुस्तकात आहे. आणि हा योना देवाला म्हणतो, देवा मी तुला म्हणालो नव्हतो काय, मी तुला म्हणालो नव्हतो काय की तू कृपाळू, दयाळू, मंद क्रोध आहेस, आणि ज्या वेळेस कोणीतरी आपल्या पापाची क्षमा मागतं त्यावेळेस तुझी दया आणि कृपा उफाळून येते, आणि तू माणसांचा नाश करत नाहीस. आणि म्हणून मी तुझ्या समक्षतेपासून पळून मी तिकडं वर तार्सेसला 2500 मैलाचा प्रवास करून निघालो होतो, आणि मी स्वतः चाललो होतो, म्हणून मी माझे स्वतःचं तिकीट काढलं होतं. तू जर मला घेऊन गेला असता तर तू माझ्या तिकिटाची पण सोय केली असती. आणि तसंच आहे, देव ज्यावेळेस सेवेला बोलवतो ना, देव आपल्या सगळ्या सोय करतो, आपल्याला सोय करावी लागत नाही. मी तुला म्हणालो नव्हतो का माझ्या देशात असताना, ह्यांनी जर पश्चाताप केला तर तू बदलशीलच, तू यांना क्षमा करणार नाहीस, तू यांना क्षमा करशीलच, तू यांना ताडण करणार नाहीस.
आणि म्हणून देव आम्ही पळून चाललो होतो. फार भयंकर संदेश आहे हो. अनेक देवाच्या सेवकांना असं वाटतं देवाचं वचन सांगितल्यानंतर लोकांच्या जीवनात देवाच्या आत्म्याने जे काम केलं आणि वचनाने काम केलं त्याची माहिती भेटावी. प्रोपोगंडा नाही केला तरी चालेल, परंतु माहिती भेटावी. देव माझ्या संगती काय बोलला आणि माझ्या जीवनात काय काम झालं. हिथं हा योना आहे की ह्याला असं वाटतं मी सांगितलेल्या संदेशाच्या उलट व्हावं, हे जळूनच जावं शहर. आमचं पाचारण ज्यासाठी आहे त्यासाठी देवाकडे रिझल्ट आहे आणि त्या रिझल्टपेक्षा दुसरा रिझल्ट देव देत नाही. देव तोच रिझल्ट देत. ज्यासाठी देवाने आम्हाला बोलावलंय तोच रिझल्ट बाहेर निघेल. माणसाचे रिझल्ट वेगळे आहेत. थोड्या वेळापूर्वी चर्च क्लबमध्ये बसून आम्ही बोलत होतो आणि मग बाळासाहेब सांगते जगामध्ये सिस्टम कसं आहे, हे असावं ते असावं ते असावं ते असावं ते असावं. मी म्हणलो बायबलचं सिस्टम आहे, पहिलं पाचारण असावं. पाचारणाशिवाय काय होत नाही. जर पाचारण नाही तर आमचं सगळी असणारी गोळाबेरी शून्यात मोजली जाते, त्याची किंमत होणार नाही. आणि हा योना देवाला तर देवा म्हणून मी पळून चाललो होतो, कारण मला तुझा पहिला अनुभव आहे. त्या असणाऱ्या आमच्या राजाला पण तू सहाय्य केलं, तो अधिक दुष्ट झाला. आणि इथं येऊन मी सांगितलं, योनाला असं वाटलं इथं येऊन सांगेल आणि तरी हे बदलणार नाहीत. आणि म्हणून योनावर बसला होता की आता जळणारच आहेत. मी सांगितलेल्या वचनाचा परिणाम काय होणार नाही. म्हणून योना पळून देवा ते असे मारणार आहेत तसे मारणार आहेत, मरू दे. आणि शास्त्र म्हणताना असं म्हणतं देवाला कोणाच्याही मरणामध्ये आनंद होत नाही. जे तारण पावतात त्याविषयी देवाला जास्त आनंद आहे. ज्यावेळेस मनुष्याचं तारण होतं तो उघडपणे ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेस स्वर्गामध्ये आनंद करतात की आज पुन्हा एकदा कोणीतरी उघडपणे ख्रिस्ताचा स्वीकार केला. जगात जर देव त्यांना आनंद करू द्यायचा आहे तर त्याला भूतलावरती लोकांना ख्रिस्ताकडे आणून त्यांच्या बाप्तिस्म्यापर्यंत आणणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते आनंद करतील. आणि हा योना जाऊन बसला. योना म्हणतो मी पळून चाललो आणि मला माहीत होतं. आणि देवाने मग योना बसल्यानंतर देवाने एक वेल आणला. वेल वाढला आणि योनाच्या डोक्यावरती चांगला वेलाचा मांडव झाला आणि योनाला त्याच्याने आनंद झाला. आम्हाला मिळालं देवाचं तर आनंद, दुसऱ्याला भेटलं तर दुःख. ही वृत्ती चुकीची. शास्त्र सांगतं आनंद करणाऱ्याबरोबर दुःख करा आणि दुःख करणाऱ्याबरोबर आनंद करा. बरं झालं त्याचा मुलगा परीक्षेत नापास झाला. कोणीतरी बाई म्हणताना म्हणेल बरं झालं देवाने माझी प्रार्थना ऐकली. कोणीतरी बाबा म्हणताना म्हणेल मी प्रार्थना केली म्हणून त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. कोणीतरी म्हणताना म्हणेल मी अशी प्रार्थना वाटलो. अहो तुम्हाला काय माहिती, आम्हाला आमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर द्यायचंय देवाला. आला मस्त वेल. आता योनाच्या डोक्यावरती सावली आली. योनाला आनंद वाटला की आता किती वेळ पण बसून बघू शकतो शहर जळतंय का. आणि मग देवाने किडा उत्पन्न केला आणि विहिरीला लावला. त्या किड्याने थोड्याच काळात सगळी वेल सुकून टाकली आणि शास्त्र म्हणतं ऊन आलं आणि योनाच्या डोक्यावर पडलं. योनाला पुन्हा कठीण वाटलं. योना पुन्हा म्हणाला देवा मला मारून टाक, देवा मला मारून टाक. देव म्हणाला आता का, ही वेल तू लावली का, नाही लावली, मी आणली. आता ही जळाल्यानंतर तुला का मारून टाक. तू जर ही वेल जी तू लावली नाहीस तिच्याविषयी जर तुला एवढी काळजी आहे, ह्या निनवे शहरामध्ये 1,20,000 लोक राहत आहेत. त्यावेळेस ख्रिस्तपूर्वामध्ये 1,20,000 लोक राहत आहेत. आणि ह्या लोकांविषयी मी दयाळू कृपाळू होऊ नये काय. प्रिय बंधू भगिनींनो, देवाने आम्हाला ज्यासाठी पाचारण केलंय त्याचा रिझल्ट ठरलेला आहे. तो रिझल्ट असेल तर आम्ही देवाचं गौरव करतो. त्याच्याशिवाय जर दुसरा रिझल्ट असेल तर कठीण आहे. इथं गेल्या 19 वर्षामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे उभा करण्यासाठी मी इथं मंडळीला आव्हान केलं. मी कधी सांगितलं नाही कोणी किती पैसे द्यायचे. मी सांगितलं घरी जाऊन प्रार्थना करा, देवाला विचारा, आणि देवाने पैसे दिले. कधी कधी ज्यावेळेस आमच्याकडे टार्गेट आम्ही लोकांना तू 2,000 दे, तू 50,000 दे, तू 40,000, तू 1,00,000 दे, तू 4,00,000 दे, हे देवाचं काम नाही. ही माणसाचे विचार आहेत.
देवाचं काम आहे देवावर विसंबून राहणं, देवाला करायला. देवाकडं आमच्या प्रत्येक पाचारासाठी रिझल्ट आहे. तो आला तर देवाने मंडळीला सांगितलं मत्तई 28:19-20 तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तो मंडळीचा रिझल्ट आहे, ते मंडळीचं पाचारण आहे. प्रेषित 1:8 संत डॉक्टर लूक लिहिताना असं म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हाला तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि त्या सामर्थ्याचं काय करायचं ते लिहिलंय. काय लिहिलंय? चर्चमध्ये यायचं, स्तुती आराधना ऊपर जाती है धन्यवाद के साथ. नाही, तिथे लिहिलं यरूशलेमेत सर्व यहुद्यात शमरोनात पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी व्हाल्या शब्दाचा लोकांनी फार गैरअर्थ काढला. लोकांचं साक्ष सांगणं म्हणजे तोंडानेच सांग नाही. साक्षी व्हाल म्हणजे यदा कशी तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करता, शेजारचा माणूस तुम्हाला तुम्ही वेगळे येतो, तुम्ही सांगता मी ख्रिस्ती आहे. तुमचं जीवन तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांचा हा ख्रिस्ती माणूस आहे. तोंडाने वेळ आल्यानंतर सांगायचंच आहे, पण आमचं जीवन ख्रिस्ती हे समजायला पाहिजे. लोकांनी बाजारात आम्हाला ख्रिस्ती म्हणायला पाहिजे. लोकांनी असं म्हणायला नको असला ख्रिस्ती असतो होय, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ख्रिस्ताची प्रतिमा आहे. महात्मा गांधी म्हणताना म्हणाले मला बायबलमधला ख्रिस्त नकोय, मला ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातला ख्रिस्त हवा आहे. आमचं जीवन, आमची साक्ष म्हणजे आमचं जीवन आहे, आम्ही काय करतो. त्यानंतर योहान कृष्णवर्तमान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याचा स्वीकार करेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने मंडळीला सार्वकालिक जीवन लोकांना कसं भेटतं हे सांगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. एवढंच नव्हे, देवाने मंडळीला कशासाठी पाचारण केलंय. संत पावले तसं ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला, त्याप्रमाणे तुम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताला उंच करा आणि जग त्याकडे आकर्षित होईल. मंडळीने जर काही उंच केलं तर त्याकडे जग कधी आकर्षित होणार नाही. ज्या वेळेस ख्रिस्त जो पापासाठी मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं आणि ज्याला देवाने पुनरुत्थित केलं, तो ख्रिस्त ज्यावेळेस आम्ही सांगू त्यावेळेस तो सांगितल्यानंतर जग त्याच्याकडे आकर्षित होईल. कारण बाकी सगळं सारखंच आहे हो सगळीकडं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संदेश थांबवत असताना प्रश्न आहे, देवाने मला कशासाठी पाचारण केलेलं आहे आणि ह्या पाचारणासंगती मी काय करतो. ह्या पाचारणासंगती मी काय करतो ते मी पूर्णतेस घेऊन जात आहे का. परमेश्वर योनाला 2दा म्हणाला उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा. पहिलं पाचारण क्लिस्टर करेल. दुसऱ्या पाचारणाच्या वेळेस योनाला आणून ज्यावेळेस माशाने कोरड्या भूमीवर ओकलं ना, ओकल्यानंतर देव म्हणतो परत उठ आणि जा. ज्या वेळेस आम्ही देवापासून आमचं पाचारण सोडून दुसरीकडे जातो, देव ज्यावेळेस आम्हाला पुन्हा धरून आणतो, त्यावेळेस देव म्हणताना असं म्हणतो की चल तुला पुन्हा त्याच ह्याच्यावर जायचं आहे. पेत्राला ख्रिस्ताने बोलल तू माझ्या मागे म्हणजे मी तुला माणसं धरणारे करील. आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर देखील पेत्र त्याच्या संगती आणखीन काही जण असे 7 जण तिबिरिया समुद्र म्हणजे गालिल समुद्रावर मासे धरण्यासाठी गेले. त्यांनी रात्रभर कष्ट केले, काही भेटलं नाही. आणि पहाटे येशू उभा राहिला की ज्या जागेला इस्रायलमध्ये मेंटो ख्रिस्टो म्हणतात त्या ठिकाणी उभा राहिला. आणि तो म्हणताना म्हणाला उजवीकडे जाळं टाका, उजवीकडे टाका. आणि उजवीकडे टाकल्याने मासे आले आणि पेत्र पुन्हा आला. आता पेत्राचं ते दुसरं समर्पण आहे देवाच्या ख्रिस्तासंगती. आणि म्हणून ख्रिस्त त्याला 3दा विचारतो या सर्वापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. जर आहे तर माझी मेंढरं चार. तुला मी माणसं धरायला बोलवलं, कुठं निघाला परत मासे धरायला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देवाचा प्रश्न आहे आम्हाला, आमच्या पाचारणासंगती आम्ही काय करत आहोत. कारण सरते शेवटी आम्हा सगळ्यांना न्यायाधीश ख्रिस्ताच्या समोर उभा राहायचं आहे आणि तो आमचा हिशोब घेईल. एकाला 5,000 दिले आणि तो म्हटला मी 5,000चे 10,000 केले. दुसरा म्हणाला 2,000 दिले, त्या 2,000चे मी 2,000 केले. आणि तिसरा म्हणाला मी तुमचे पैसे जमिनीत लपून ठेवले. पैसे डबल करण्याचा व्यवसाय नाही, त्या ठिकाणी जी सेवा आहे ना ते सेवेमध्ये लावण्याची गोष्ट आहे. ते लावल्यानंतर खराब ते वाया गेले असते ना, नुकसान झालं असतं तरी ख्रिस्त म्हणला असता भल्या विश्वास असतो, पण तू कष्ट केले त्यासाठी. देवाने आम्हाला कशासाठी पाचारण केलं आहे, त्या पाचारणासंगती मी सध्या काय करत आहे, त्याच्यापासून जर मी दूर गेलेलो असेल तर ख्रिस्त आज पुन्हा त्या पाचारणासाठी आम्हाला हाक मारत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्हाला ख्रिस्ताला हिशोब द्यायचा आहे. आणि योनाने संदेश सांगितला
त्या दिवशी शहर वाचलं आणि आश्चर्यन राज्य वाचलं. त्या दिवशी 1,20,000 लोक आणि त्याच्या संगती जनावरं वाचली. त्याच्यानंतर 150 वर्षानंतर नहुम नावाचा संदेश आला. त्याने संदेश सांगितला आणि 1 दशकाच्या आत किंवा काही वर्षाच्या आत, दशक पण झालं नाही, काही वर्षाच्या आत निनवे शहर पडलं, सगळा ढिगारा झाला. आश्चर्यन डायनॅस्टी संपुष्टात आली. देवाने त्या एका योनाच्या नंतर 150 वर्ष ह्या शहराला दिली. आज देव तुम्हाला म्हणताय की माझ्यासाठी कोण जाईल, आमचं पाचारण काय, आणि त्या पाचारणासंगती मी काय करतो आणि मला हिशोब द्यायचा आहे. उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, त्यानंतर आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. सर्व गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद तुला देतो. आज परमेश्वरा, यावेळेस आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. ज्याप्रमाणे तू योनाला पाचारण केलं, योनाचं पाचारण आणि त्या पाचारणाचा रिझल्ट आम्ही आज पाहिला. मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात, पण त्याला तू सोडलं नाहीस. आमची प्रार्थना आहे की आम्हा प्रत्येकाला, ज्याचं तारण झालं त्या प्रत्येकाला परमेश्वरा कमीत कमी एका सेवेसाठी तू पाचारण केलेलं आहेस. जे सेवा करत आहेत त्यांच्या जीवनासाठी आम्ही धन्यवाद देतो. ज्यासाठी तू पाचारण केलं ते करत, त्यासाठी परमेश्वरा, ज्यांनी त्याच्याकडे आपली मान फिरवली, पाठ केलेली आहे, त्यांच्याशी पुन्हा बोल. त्या दिलेल्या विशिष्ट सेवेला पुन्हा हात घालून ती सेवा करता अशी कृपा तू दे. तू मार्गदर्शक बाप, तू प्रत्येकाच्या सेवेच्या द्वारे मंडळीचा विकास करणारा दे बाप. तू विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. आमचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करतो. या आठवड्यातली मंडळीची प्रत्येक सेवा तू आशीर्वादित तू कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.